राहुल आणि स्नेहा यांचा विवाह प्रेमाने झाला होता. राहुल अँड स्नेहा हॅड अ लव्ह मॅरेज. लग्नाच्या पहिल्या काही वर्षांत त्यांचे आयुष्य खूप सुंदर होते. द फर्स्ट फ्यू इयर्स ऑफ दिअर मॅरिड लाईफ वर व्हेरी हॅपी. लहान सहान भांडणे होत, पण ती लगेच मिटायची. दे हॅड स्मॉल आर्ग्युमेंट बट दे ऑलवेज सॉल्व्ह देम क्विकली. दोघेही एकमेकांचा आदर करत होते. देअर वॉज लव्ह अँड रिस्पेक्ट बिटवीन देम. हळूहळू राहुल कामात खूप गुंतू लागला. स्लोली राहुल बिकेम व्हेरी बिझी विथ हिज वर्क. ऑफिस, मीटिंग्स, मोबाईल हेच त्याचे जग बनले. ऑफिस, मीटिंग्स अँड हिज मोबाईल फोन बिकेम हिज होल वर्ल्ड. स्नेहा घर, नातेसंबंध आणि भावना सांभाळत होती. स्नेहा टूक केअर ऑफ द हाऊस, रिलेशनशिप्स अँड इमोशन्स. तिला राहुलचा वेळ हवा होता, त्याचे बोलणे, त्याचा आधार हवा होता. शी नीडेड राहुल्स टाईम, हिज वर्ड्स अँड हिज सपोर्ट. पण राहुल नेहमी थकलेला असायचा. बट राहुल वॉज ऑलवेज टायर्ड. एक दिवस स्नेहाने म्हटले. वन डे स्नेहा सेड, तुला माझ्यासाठी वेळ नाही का? डोंट यू हॅव टाईम फॉर मी? राहुल उत्तरला. राहुल रिप्लाइड, मी सगळं आपल्यासाठीच करतो आहे. आय एम डुईंग एव्हरीथिंग फॉर अस. हळूहळू संवाद कमी होत गेला. ग्रॅज्युअली कम्युनिकेशन बिटवीन देम रिड्यूस. स्नेहा बोलायचा प्रयत्न करत होती, पण राहुल ऐकत नव्हता. स्नेहा ट्रायड टू टॉक बट राहुल डिड नॉट लिसन. तिला एकटेपणा जाणवू लागला. शी स्टार्टेड फीलिंग लोनली. राहुलला वाटत होते की तो जबाबदारी नीट पार पाडतो आहे, पण त्याला कळले नाही की नात्यात भावना ही सगळ्यात महत्त्वाची असते. राहुल थॉट ही वॉज फुलफिलिंग हिज रिस्पॉन्सिबिलिटीज, but he did not understand that emotions are the most important part of a relationship. एक मोठा वाद झाला. One day a big argument happened. शब्द कडू झाले. Words became harsh. जुन्या तक्रारी बाहेर आल्या. Old complaints came out. त्या रात्री स्नेहा रडत होती आणि राहुल शांत बसून होता. That night स्नेहा cried while राहुल sat silently. त्या शांततेतच नातं तुटत होतं. In that silence their relationship started breaking. काही दिवसांनी स्नेहाने ठरवलं, ती आता थांबणार नाही. After a few days स्नेहा made a decision. तिने राहुलला सांगितले. She told राहुल, मला फक्त नवरा नको, मला सोबत हवी आहे. I don't just want a husband, I want companionship.
राहुलला तेव्हा उशीर झाला होता. बाय देन इट वॉज टू लेट फॉर राहुल. त्याने माफी मागितली, पण स्नेहाचा विश्वास तुटला होता. ही अपोलोजाइज, बट स्नेहा हॅड लॉस्ट ट्रस्ट. शेवटी दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. फायनली दे डिसाइडेड टू सेपरेट. वेगळे झाल्यावर राहुलला घराची पोकळी जाणवली. आफ्टर सेपरेशन, राहुल फेल्ट द एम्प्टीनेस ऑफ द हाऊस. स्नेहाला स्वातंत्र्य मिळालं, पण मनात वेदना होत्याच. स्नेहा गॉट हर फ्रीडम, बट द पेन रिमाइंड इन हर हर्ट. दोघेही शिकले, नातं टिकवण्यासाठी प्रेमासोबत वेळ, संवाद आणि समज आवश्यक असते. बोथ ऑफ देम लर्न वन लेसन टू कीप अ रिलेशनशिप अलिव्ह